हिंगोली जिल्ह्यातल्या 22 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। जोरदार पावसामुळे औंढा नागनाथ शहरातल्या आदी नागनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आता 4 फूट पाणी साचलंय। त्यामुळे श्रावणी सोमवार असताना भाविकांना शिवलिंगाचं हे दर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये जाता येत नाहीये। भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेऊन माघारी परतावं लागतंय। तर या मंदिरामध्ये काय नेमकी सगळी परिस्थिती आहे जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। सलग 3 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय आणि या पावसानंतर हिंगोलीतल्या 22 महसूल मंडळामध्ये जे आहे त्या अतिवृष्टीची नोंद झाली। जवळपास 75 मिलीमीटर पेक्षा अधिक कालचा 24 तासातला सरासरी पाऊस आहे। सध्या औंढा नागनाथ शहरातील आदी नागनाथ देवस्थानाच्या या मंदिर परिसरामध्ये आहे। इथे मोठ्या प्रमाणात जसं औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविक जात असतात त्याच धर्तीवर इकडे सुद्धा येत असतात। हे ग्रामीण आणि जुनं मंदिर म्हणून ओळखलं जातं। पण पाऊस किती झाला हे मी तुम्हाला दाखवणार आहे। हे चित्र आपण बघू शकता की तिथे मध्ये जाऊन शिवलिंग आहे, त्या शिवलिंगाचं दर्शन घेणं सहज शक्य होतं नागरिकांना। पण आता इतका पाऊस झालाय, इकडे बाजूला एक बारव आहे आणि त्या बारवाचे जे झरे आहेत त्यातले जे पाणी आहे ते संपूर्ण मंदिरात येते। तिथलं शिवलिंग पाण्याखाली पूर्ण गेलंय आणि जवळपास 3 फुटापेक्षा अधिक जे आहे ते पाणी या भागामध्ये असल्याचं सांगितलं जात आहे। आणि हे कुठून नेमकं पाणी आलंय त्याच्या मागचा काय सगळा इतिहास आहे ते जाणून घेऊया। तुम्ही इथले नागरिक आहात, काय सांगाल? दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होत असते? बारव आहे, त्या बारवातलं पाणी बारव भरले की पाणी इकडे येते, मंदिरात पूर्ण पाणी येते आणि मोटर लावून उपसलं तरी बी जास्ती पुन्हा वापस भरले जाते। काल उपसलं होतं पाणी मुलांनी आणि पुन्हा अजून रात्री भरले। जी काही बारव आहे त्या बारवातलं पाणी इकडे येत असतं आणि त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी थेट शिवलिंगापर्यंत पोहोचता येत नाही आणि त्यांना इथूनच मुखदर्शन घेऊन जे आहे ते परतावं लागतं। एकूणच या परिस्थितीवरून जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाऊस झाला हे आपल्याला समजणं सोपं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, औंढा नागनाथ, हिंगोली।